शंकर महाराज आदेश. शंकर महाराजांना अभिवादन करताना शंकर महाराज आदेश असे म्हणण्याची प्रथा दिसून येते. काय आहे नेमका आदेश या शब्दाचा अर्थ? आदेश आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवात्मा आणि श म्हणजे शरीरात्मा किंवा शिवतत्व. सिद्ध सिद्धांत पद्धतीनुसार या तिन्हींची अभेद्य एकता किंवा हे तिन्ही एकच आहेत म्हणजेच आदेश होय. आदेश हा शब्द प्रामुख्याने नाथ संप्रदायातील साधक वापरताना दिसतात. नाथ साधक एकमेकांना भेटल्यावर गुरूंना वंदन करताना आदराने आदेश हा शब्द वापरतात. हे ईश्वरी इच्छेचे पालन करण्याचे आणि स्वतःमधील ईश्वराचा आदर करण्याचे प्रतीक आहे. शंकर महाराज हे सामान्यतः शिवस्वरूप किंवा नाथ संप्रदायाचे योगी सिद्ध पुरुष मानले जातात. नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता किंवा स्वामी असा होतो. शिव किंवा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला, त्यामुळे त्याला नाथ संप्रदाय असे म्हटले जाते. नाथ परंपरेत अभिवादन किंवा गुरुआज्ञा मानताना आदेश हा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ गुरुआज्ञा शिरसावंद्य आहे असा आहे. शंकर महाराज हे जरी थेट नवनाथांपैकी एकाचा अवतार नसले तरी त्यांना नाथ पंथाशी जोडले गेले आहे. त्यांना नाथ पंथातील सिद्ध योगी मानतात. त्यांच्याकडून भक्तांना मिळणारा मार्ग किंवा आशीर्वाद त्यांच्या इच्छेला आदेश असे म्हटले जाते. आपल्या अवतार कार्यात महाराज म्हणत की मी विसावा म्हणजेच शांती देण्यासाठी आलो आहे. त्यामुळे प्रत्येक भक्तासाठी त्यांचे आशीर्वाद आणि कृपा हे आदेश स्वरूपातच असतात. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरुस्थानी मानत. त्यामुळे अनेक भक्त त्यांना दत्ताचा अंश अवतार देखील मानतात. म्हणूनच शंकर महाराजांना अभिवादन करताना शंकर महाराज आदेश असे म्हटले जाते. जय शंकर.